वळूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली। या दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनमधील परिस्थितीबाबत चर्चा झालेली असल्याचं कळतंय आणि भारतीयांच्या सुटकेबाबत देखील चर्चा झाली आहे। युक्रेनसोबत सुरू असलेल्या चर्चेची माहिती पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना दिली आहे। युक्रेनसोबत चर्चा करण्यासोबतच पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करावी असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं। युक्रेनच्या सुमीसह इतर शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी रशियाकडून देण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरचं देखील पंतप्रधान मोदींनी कौतुक केलंय। सुमी शहरात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर सुटकेवर पंतप्रधान मोदींनी भर दिलाय। तर सुमी शहरातील भारतीय सुरक्षित बाहेर पडावेत यासाठी सर्व ती मदत दिली जाईल असं आश्वासन यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना दिलंय। तर ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंतजी, आपण पाहतोय पुतिन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 50 मिनिटे चर्चा केली आहे। कसं पाहताय याच्याकडे? असं आहे, आपण किती पण वेळ चर्चा करायला तयार राहू, परंतु जी राष्ट्र सध्या लढाई करतायत म्हणजे पुटिनचं रशिया आणि झेलेन्स्कीचं युक्रेन, ज्यांना तुमच्याशी बोलायला किती वेळ आहे हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जसं आपण बोलतोय तसे इतर अनेक राष्ट्र त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, खास तर युरोपची राष्ट्र आणि अमेरिकेची राष्ट्र। आणि ह्या सगळ्यांची बोलणी सुरू असताना, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं सेशन सुरू असताना जर ते आपल्या पंतप्रधानांशी बोलत असतील आणि इतक्या वेळ बोलत असतील तर हे खरोखर जे आपलं परराष्ट्र लेव्हलला जे आपलं वजन वाढतं आहे, सामरिक असो, संरक्षणदृष्ट्या असो, आर्थिकदृष्ट्या असो, आणि आपलं जे महत्त्व जे जगाच्या पटलावरती वाढत आहे याचं हे एक इंडिकेशन आहे। कारण लक्षात असावं की आतापर्यंत आपण जेवढ्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढलं, रशियाची मदत घेऊन आणि युक्रेनची मदत घेऊन, जेवढं कुठल्याही राष्ट्राने केलेलं नाहीये। जेवढे आपले विद्यार्थी आहेत त्याच्याहून जास्त विद्यार्थी चीनचे आहेत आणि इतर राष्ट्रांचे सुद्धा आहेत। परंतु जे यश आपल्याला मिळालं ते मात्र या लोकांना इतकं मिळालेलं नाहीये। आणि जर माझी माहिती ठीक असेल तर जे युक्रेनचे राष्ट्रपती आहेत त्यांच्याशी दुसऱ्या वेळा बोलणं झालेलं आहे आणि जे पुतिन आहेत रशियाचे राष्ट्रपती त्यांच्याशी तिसऱ्या वेळा बोलणं झालेलं आहे। पहिल्या 2 वेळा जेव्हा बोलणं झालं त्याच्यात आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं आणि आता फक्त 2 शहरं सोडून बाकी सगळ्या शहरातले जे भारतीय विद्यार्थी आहेत ते बाहेर आले। परंतु ही जी 2 शहरं जिथे युद्ध अतिशय जोरात सुरू आहे तिथून बाहेर काढण्याकरता आपल्याला युक्रेनची पण गरज आहे आणि आपल्याला रशियाची पण गरज आहे। कारण एक राष्ट्र तुम्हाला सेफ कॉरिडॉर देतो, दुसरा ते मानत नाही, अचानक फायरिंग सुरू होतं आणि सीज फायर तुटतो। तर म्हणून आता जे आपले उरलेले 800-900 विद्यार्थी हे ज्या 2 शहरामध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याकरता जे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जेवढे प्रयत्न केले आहे त्याचं कौतुकच करायला पाहिजे। आणि नक्कीच याच्यामुळे आशा निर्माण झालेली आहे की अत्यंत धोकेदायक परिस्थितीमधून सुद्धा या 2 शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना काढण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल, ज्याकरता सरकारच्या प्रयत्नाची दाद द्यायला पाहिजे। निश्चितच हेमंतजी, तुम्ही असेच सोबत राहा। खरं तर आणखीन एक मोठी बातमी येते। युक्रेनच्या सुमी शहरात ऑपरेशन गंगा राबवण्यात येते आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणार आहेत। ऑपरेशन गंगा या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येणार आहे। रोमानिया मार्गे भारतात या विद्यार्थ्यांना आणलं जाणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। 600 भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची आता तयारी सुरू झालेली आहे। ऑपरेशन गंगाला आता वेग आलाय असंच म्हणावं लागेल, कारण विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येणार आहे। रोमानिया मार्गे या विद्यार्थ्यांना भारतात आणलं जाणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। युक्रेनच्या सुमी शहरात ऑपरेशन गंगा राबवण्यात येते। हेमंत सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते। खरं तर तुम्ही म्हटलात की पुतिन यांच्याशी चर्चा करायला बरेचसे नेते पुढे आलेले आहेत, मात्र तरी देखील पंतप्रधान मोदींसोबत पुतिन यांनी 50 मिनिटे चर्चा केली आहे। आता या चर्चेद्वारे किंवा या चर्चेचा फायदा आपल्या भारतीयांना परत आणण्यामध्ये कितपत होईल? आपण जर मागचा इतिहास बघितला तर आपण जी चर्चा केली त्याचा आपल्याला भयंकर फायदा झाला। आणि आपल्याला कल्पना असेल की 20,000 विद्यार्थी आपले युक्रेनमध्ये होते, त्याच्यातले फक्त 4,000 विद्यार्थी लढाई सुरू व्हायच्या आधी परत आले होते। बाकीच्या 16,000 वाटलं की काही होणार नाही, उगीच म्हणजे वाढवून सांगितलं जाते आणि ते यायला तयार नव्हते। परंतु या 16,000 पैकी जवळजवळ
15,000 विद्यार्थी आता आपण परत आणलेत या केवळ चर्चेतून आपलं वजन वापरून आपल्या देशाची आर्थिक ताकद जगाला माहिती आहे, आपल्या लष्करी ताकद माहिती आहे आणि आता आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे सुद्धा आपण मेंबर आहोत. तर याच्यामुळे आपल्याला 15,000 मुलांना वाचवायला मदत मिळाली आहे. परंतु अजून सुद्धा जे 600, 700 किंवा 800 जो काही नंबर असेल 2 शहरांमध्ये जे अडकले आहेत त्यांना काढणं हे इम्पॉर्टंट आहे आणि तेच काढण्याकरता हा प्रयत्न चाललेला आहे. आणि मागचं यश बघता मला खात्री आहे की यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळेल. कारण रशियाला माहिती आहे की जर त्याला कुठल्या मोठ्या राष्ट्राची मदत पाहिजे असेल तर भारत एक अतिशय मोठं राष्ट्र आहे, बाकी कुठलीही राष्ट्र त्यांच्या बाजूने नाही. आणि जे युक्रेन आहे त्यांना सुद्धा त्यांच्या मनात हे आहे की भारताचा रशियावरती बऱ्यापैकी प्रभाव आहे. जर युक्रेन आणि रशियामध्ये थोडा वेळ युद्ध थांबून जर पुन्हा चर्चा सुरू करायच्या असतील युद्ध थांबवण्याकरता, तर त्यामध्ये सुद्धा भारताची थोडीफार मदत ही नक्कीच होऊ शकते. कारण अमेरिका मदत करू शकत नाहीये, युरोप मदत करू शकत नाहीये, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल रिझोल्युशन पास करतं पण त्याला कोणीच महत्त्व देत नाही, ना रशिया ना युक्रेन. तर त्याच्यामुळे भारताची भूमिका ही बऱ्यापैकी महत्त्वाची आहे. तर आशा करूया की पहिल्या भागामध्ये आपले विद्यार्थी परत यावेत आणि मग दुसऱ्या भागामध्ये जर आपल्याला या 2 राष्ट्रांमध्ये जर युद्ध टाळता आलं, युद्ध कमी करता आलं आणि युद्ध थांबवता आलं आणि चर्चेद्वारे मार्ग शोधता आला तर दोन्ही राष्ट्रांना त्याचा फायदा होईल आणि रशियाला पण मदत होईल आणि युक्रेनला सुद्धा मदत होईल. सो लेट अस होप फॉर द बेस्ट. बरं. मात्र हे म्हणजे आपण पाहिलं सुरक्षा परिषदेमध्ये जेव्हा वोटिंग झालं तेव्हा भारतानं तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे या भूमिकेमुळे कुठेतरी आता भारताला मदत होते आहे. असं आहे की परराष्ट्र व्यवहारामध्ये म्हणजे आपल्याला आपले स्वतःचे राष्ट्रीय हित जपावी लागतात आणि आपण निर्णय घेतला की आपण तटस्थ भूमिका राहावी सध्या ठेवावी कारण आपल्याला रशियाकडनं जास्त मदत पाहिजे या क्षणाला. तर त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे कारण फक्त मला वाटतं 13 राष्ट्र काहीतरी 30 किंवा 35 राष्ट्र ही तटस्थ राहिली होती आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तर मला वाटतं फक्त 4 किंवा 5 तटस्थ राहिली होती आणि बहुतेक सगळं जग जे आहे हे रशियाच्या विरोधामध्ये आहे. मला वाटतं 140-145 देश एवढे त्यांच्या विरोधात आहेत. तर त्याच्यामुळे याचा नक्कीच फायदा झालेला आहे. याच्यात काही डाऊट नाहीये. परंतु त्याच्यामुळे दुसरं त्याचं जे डाऊन साईड अशी असते की याच्यामुळे आता अमेरिकेला वाटते की आपण त्यांच्या बाजूने पुरेसं बोलत नाहीये आणि आपल्याला आठवत असेल की आत्ताच 1 किंवा 2 दिवसापूर्वी क्वाड म्हणजे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन जे अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये त्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये हा प्रश्न पुन्हा पुढे आला की तुम्ही आमच्या बाजूने का बोलत नाहीये. तर त्यावेळेला आपल्याला त्यांना सांगावं लागलं की क्वाडचं काम जे आहे ते चीन विरोधात आहे, रशियाच्या विरोधात नाही. तर म्हणून रशिया आणि क्वाड याला एकमेकाला जोडण्याचा प्रयत्न करू नका. चीनच्या विरोधात आपलं कोऑपरेशन जे आहे ते आपण चालूच ठेवू, याच्यात काही डाऊट नको. तर म्हणजे आपल्याला परराष्ट्र धोरणामध्ये दोन्ही साईडला असलेले आपले जे नॅशनल इंटरेस्ट असतात, जे देशाचं हित असतं, रशियाकडनं आपल्याला काहीतरी पाहिजे आहे, वेस्टर्न वर्ल्ड म्हणजे क्वाडकडनं आपल्याला जगाची मदत पाहिजे आहे चीन विरोधात लढण्याकरता. हे दोन्ही हासिल करावं लागतं. ही एक कसरत आहे आणि सध्यापर्यंत तरी आपण ही कसरत चांगल्या पद्धतीने केलेली आहे कारण आपले जे आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत ते बऱ्यापैकी आहेत. निश्चितच हेमंत सर, धन्यवाद तुमच्या या संपूर्ण विश्लेषणासाठी.